रावेर तालुक्यातील निंभोरासिममध्ये 39 वर्षाची अनोखी परंपरा। कानिकनाथ महाराज यात्रेत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद। जमिनी खाली गारडेला रोडगा वर्षभरानंतरही निघतोय जशाच्या तसा। रावेर तालुक्यातील निंभोरासिम हे अवघ्या 1500 लोकसंख्येचे छोटेसे गाव, मात्र या गावाची ख्याती आज सर्वदूर पसरली आहे। याचे कारण म्हणजे गेल्या 39 वर्षापासून अविरत सुरू असलेली कानिकनाथ महाराजांची यात्रा आणि येथील चमत्कारिक मानली जाणारी परंपरा। श्रद्धेचा हा महिमा असा की जमिनीखाली गाडलेला महाप्रसादाचा रोडगा वर्षभरानंतरही सुस्थितीत बाहेर निघतो, अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे। रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथे 1988 पासून कानिकनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली। कानिकनाथ महाराजांचे परमशिष्य देवचंद महाराज यांनी याच ठिकाणी समाधी घेतली होती। त्यांच्या समाधीनंतर हा वारसा त्यांचे चिरंजीव नारायण देवचंद मिस्त्री अत्यंत भक्तिभावाने पुढे चालवत आहे। या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित केला जाणारा भव्य महाप्रसाद। हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। भाविकांच्या मते येथे कितीही गर्दी झाली तरीही महाप्रसाद कधीच कमी पडत नाही, पण सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे महाप्रसादाच्या रोडग्याची परंपरा। ज्या ठिकाणी महाप्रसादाचे रोडगे तयार केले जातात तिथे परंपरेनुसार एक रोडगा जमिनीत खड्डा करून प्रसाद म्हणून पुरवला जातो। भाविकांच्या दाव्यानुसार हा खड्डा पुढच्या वर्षी यात्रेवेळीच उघडला जातो। आश्चर्याची बाब म्हणजे वर्षभर जमिनी खाली असूनही तो रोडगा खराब न होता जशाच्या तसा बाहेर निघतो। ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतात। केवळ 1500 लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक नागरिक या 39 वर्षाच्या परंपरेत आपला सहभाग नोंदवितो। भक्ती आणि श्रद्धेचा हा वारसा निंभोरासिमच्या ग्रामस्थांनी आजही तितक्याच उत्साहाने जोपासला आहे। विज्ञानाच्या युगात ही बाब अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असला तरी निंभोरासिमच्या भाविकांसाठी हा कानिकनाथ महाराजांचा आशीर्वाद आणि देवचंद महाराजांच्या तपस्येचे फळ आहे। चला तर पाहूया तापीपूर्णा न्यूजच्या माध्यमातून निंभोरासिम येथील कानिकनाथ महाराजांच्या यात्रेची एक झलक।
पाय आले रे महाराज